मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाविषयी आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी आपण विनायक दामोदर सावरकर कोण होते हे जाणून घेऊयात. एकमेव अद्वितीय सावरकर. मित्रांनो, सावरकर हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सशस्त्र क्रांतीची चळवळ संघटित करणारे पहिले स्वातंत्र्य सेनानी होते. वाङ्मय प्रत्यक्षात प्रकाशित होण्यापूर्वी 2 राष्ट्रांच्या शासकांनी राजहत जप्त केले असा जागतिक पहिला एकमेव लेखक. स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ केल्याच्या अपराधाबद्दल शिक्षा म्हणून मुंबई विद्यापीठाची मिळालेली BA ची पदवी गमावावी लागलेला पहिला देशभक्त. लंडन बॅरिस्टरीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ब्रिटिश सम्राटाशी निष्ठा व्यक्त करण्याची शपथ घेण्याचे नाकारल्याने त्याला बॅरिस्टरी नाकारण्यात आली असा पहिला राष्ट्रीय देशभक्त. परदेशी कुत्र्यांचे निर्भयपणे प्रकट सभेत होळी करणारे पहिले भारतीय राजकीय नेते. हिंदुस्थान या राष्ट्राची अभिनव पुनर्बांधणी करण्याच्या हेतूने राष्ट्राच्या सर्वस्पर्शी आणि सर्वांगीण विकासासाठी सुस्पष्ट विचार व्यक्त करणारा पहिला सशस्त्र क्रांतिकारक. रत्नागिरी येथे स्थानबद्धतेची शिक्षा भोगत असताना 1924 ते 1937 अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आणि जातीविरहित समाजरचना निर्माण करण्यासाठी अभूतपूर्व चळवळ करणारा पहिला क्रांतिकारक. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ब्रिटिश न्यायालयाची अधिसत्ता भर न्यायालयात नाकारणारा पहिला बंडखोर क्रांतिकारक नेता. 50 वर्षे काळे पाण्याची शिक्षा, 2 जन्मठेपेची शिक्षा झालेला आणि अग्निदिव्यातून पार पडल्यानंतर अखेरपर्यंत राष्ट्रसेवा करणारा अखिल भारतीय पहिला राजकीय नेता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. हिंदुस्थानचे संपूर्ण सर्वांगीण स्वातंत्र्य हेच भारताचे राजकीय चळवळीचे ध्येय आहे असे बेडरपणे प्रकटितरित्या घोषित करणारे पहिले राजनैतिक पुढारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. कारागृह स्वचरित स्वरचित्त काव्य ज्याने काटे आणि खेळे याच्या लेखणीने कारागृहाच्या भिंतीवर कोरून लिहिले, ते पाठ केले आणि शिक्षा संपून भारतात परतणाऱ्या कैद्यांकडून ते पाठ करून घेऊन भारतात पाठवले. अशा प्रकारे सहस्त्रावधी काव्यपंक्ती रचणारा अखिल विश्वातील एकमेव महाकवी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. लंडन येथील अटकेनंतर भारतात आणण्यात येत असताना सशस्त्र पहारेकऱ्याच्या नाकावर टिचून समुद्रात उडी मारून मार्सेलिस या फ्रान्सच्या भूमीवर प्रवेश मिळून अभूतपूर्व खळबळजनक अभियोगाने हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय गाजवणारे पहिले राजकीय क्रांतिकारक नेते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. योग्यांना शोभेल अशा पद्धतीने स्वेच्छेने मृत्यूस सामोरे जाणारा आणि आत्मसमर्पण करणारा एकमेव पहिला सशस्त्र क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. या नेत्याला माझे नमन.